नमस्कार मित्रो हो सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या घरी सुख समृद्धी प्रगती निरोगी आरोग्य घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। मित्रो हो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी साठी फार्मर रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे। ऑनलाइन आपण यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता। शासनाकडून देखील 1 नोव्हेंबर पासून म्हणजे आजपासून विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांची फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे। आपण स्वतः देखील मित्र हो ऑनलाइन रजिस्ट्रेशन आपल्या मोबाईल वरून फार्मर युनिक आयडी साठी शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी करू शकता। आपण आपल्या मोबाईल वरून यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। हा व्हिडिओ पाहून आपण स्वतः देखील तुम्ही तुमच्या मोबाईल वरून आपला फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन ऑनलाइन तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या करू शकणार आहात। तर मित्रो आता फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर आपण काढलं तर याचा आपल्याला फायदा काय होणार आहे असा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे। बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फार्मर युनिक आयडी आपल्याकडे असेल म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपल्याकडे जर असेल तर याचा आपल्याला फायदा काय होणार आहे, याचा लाभ आपल्याला काय मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्र हो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी आपण जर काढली तर आपल्याला काय फायदा होणार आहे, काय लाभ आपल्याला मिळणार आहे या संदर्भातील माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता हा शासन निर्णय जो आहे तो 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे आणि हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्याबाबत। आता तुम्ही म्हणाल की ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबवण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे या संदर्भातील हा शासन निर्णय आहे। तर मग शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडीचा आणि ॲग्रीस्टॅक योजनेचा काय संबंध आहे। तर मित्रो हो ॲग्रीस्टॅक योजनेसाठीच आपल्याला फार्मर युनिक आयडी तयार करावी लागत आहे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपल्याला तयार करावं लागत आहे। तर आता शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपण जर तयार केलं जर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर युनिक आयडी जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घेता येतो। आता ॲग्रीस्टॅक योजना म्हणजे काय की शासनातर्फे जे काही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांचा समावेश ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला विविध शेतकऱ्यांसाठीच्या राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ आपल्याला दिला जाणार आहे। पण त्यासाठी आपल्याकडे आवश्यक असणार आहे ते म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी। आता हे जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला विविध योजनांचा लाभ मिळणार आहे। तर सर्वप्रथम मित्रो हो ॲग्रीस्टॅक योजनेचे उद्दिष्ट म्हणजे आपण जर फार्मर युनिक आयडी बनवलात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवलात तर त्याचं उद्दिष्ट नेमकं काय असणार आहे हे जाणून घ्या। तर नंबर 1 चं उद्दिष्ट आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजे फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच म्हणजे क्रॉप झोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे। तर मित्र हो आपण जर ही युनिक आयडी तयार केली तर आपला हा सर्व डाटा एकत्र राहणार आहे। यासाठी मित्र हो आपल्याला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर युनिक आयडी बनवायची आहे। त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे हा देखील मित्रो एक मुख्य उद्दिष्ट या ॲग्रीस्टॅक योजनेचा आहे म्हणजेच तुम्ही बनवलेल्या फार्मर युनिक आयडीचं उद्दिष्ट आहे। त्यानंतर 3 नंबरचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून देणे हा देखील या योजनेचं एक मुख्य उद्दिष्ट आहे। त्यानंतर 4 नंबरचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे। त्यानंतर 5 नंबरचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी
शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे, तसेच प्रमाणीकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे। तर मित्रहो, आपल्याला जे काही योजनांचा लाभ शासनातर्फे दिला जातो, मग ते केंद्र सरकारच्या योजना असू देत किंवा राज्य शासनाच्या योजना असू देत, त्या योजनांचा लाभ आपल्याला जलद गतीने मिळण्यासाठी देखील आपल्याला या ॲग्रीस्टॅक योजनेचा फायदा होणार आहे। म्हणजेच आपण काढलेल्या फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचा आपल्याला हा फायदा होणार आहे। त्यानंतर 6 नंबरचं उद्दिष्ट आहे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे। म्हणजे ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचं जी काही प्रक्रिया आहे ती सुलभतेने पारदर्शकपणे जे काही पात्र शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जलद गतीने प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे। हे देखील एक मुख्य उद्दिष्ट या योजनेचं आहे। त्यामुळे मित्रहो, आपल्याला फार्मर युनिक आयडी असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रहो, 7वं उद्दिष्ट आहे उच्च गुणवत्तेचा डाटा व ॲग्रीस्टॅक द्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढवणे। तर अशा प्रकारे मित्रहो, ॲग्रीस्टॅक योजनेचे हे उद्दिष्ट आहेत। म्हणजेच आपण काढलेल्या फार्मर युनिक आयडीचे म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचे हे काही मुख्य उद्दिष्ट आहेत। आता त्यानंतर या योजनेचे अपेक्षित फायदे काय आहेत, म्हणजे तुम्ही जर फार्मर युनिक आयडी काढलात किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर तुम्ही काढलात तर त्याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे, तर पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल। तर मित्रहो, आपण देखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि पुढील 19वा हप्ता जर आपल्याला हवा असेल तर त्यासाठी आपल्याकडे फार्मर युनिक आयडी असणं गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा देखील लाभ मिळणार आहे। त्यानंतर दुसरा फायदा मित्रहो काय आहे, तर पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल। तर मित्रहो, तुम्ही जर फार्मर युनिक आयडी काढलात तर पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळण्यासाठी किंवा पीएम किसान योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। कारण तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला फार्मर युनिक आयडी आता द्यावा लागेल आणि फार्मर युनिक आयडी टाकल्याबरोबर तुमचा जो काही शासनाकडे ऑलरेडी डाटा उपलब्ध आहे तो ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शासनाला देखील तुमचा डाटा फार्मर युनिक आयडी मुळे ऑलरेडी शासनाकडे गेलेला असेल आणि त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरू शकाल। तर मित्रो, हा देखील एक महत्त्वाचा फायदा ॲग्रीस्टॅक योजनेचा होणार आहे। म्हणजे फार्मर युनिक आयडीचा शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचा आपल्याला होणार आहे। त्यानंतर तिसरा फायदा आहे शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून देण्यात देखील सुलभता राहील। तर आपल्याला ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत म्हणजेच फार्मर युनिक आयडी आपल्याकडे असल्यामुळे पीक कर्ज मिळण्यासाठी किंवा किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी किंवा कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड जे काही आहे ते आपल्याला मिळण्यासाठी या सर्व गोष्टीचा आपल्याला लाभ घेण्यासाठी फायदा घेण्यासाठी फार्मर युनिक आयडीचा आपल्याला फायदा होणार आहे। त्यानंतर चौथा फायदा आहे पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल। तर मित्रहो, ॲग्रीस्टॅक योजनेमुळे आणि आपल्या फार्मर युनिक आयडी मुळे आपला पीक विमा मिळण्यासाठी त्याचबरोबर आपलं जर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं शेतीचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं पंचनामा करण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी देखील ॲग्रीस्टॅक योजनेचा मोठा फायदा होणार आहे। आणि ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यामुळे म्हणजेच फार्मर युनिक आयडी आपली तयार झाल्यामुळे देखील आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी देखील त्याचा फायदा आपल्याला होणार आहे। त्यानंतर पाचवा फायदा आहे किसान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकृत ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल। फार्मर युनिक आयडी आपल्याकडे असेल तर किसान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांना नोंदणीकरण करण्यासाठी देखील त्याचा फायदा आपल्याला होणार आहे। त्यानंतर मित्रहो, 6वा फायदा आहे शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येईल।
त्यानंतर मित्र हो 7वा फायदा आहे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, जे की आपण फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी फार्मर रजिस्ट्री सध्या करत आहोत आणि फार्मर रजिस्ट्री झाल्यानंतर आपले मित्र हो फार्मर युनिक आयडी तयार होणार आहे, म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपलं तयार होणार आहे। फार्मर रजिस्ट्रीच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये देखील सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही। तर आपण जर फार्मर रजिस्ट्री केली म्हणजेच फार्मर युनिक आयडी आपण जर तयार करून घेतली, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपण जर तयार करून घेतलं, तर शासनाच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी पारदर्शकता निर्माण होईल आणि त्या योजनेसाठी किती अर्ज आलेले आहेत त्यांची केवायसी देखील करण्यासाठी आपण जर फार्मर रजिस्ट्री केली म्हणजेच फार्मर युनिक आयडी जर आपण काढली तर आपल्याला योजनेचा लाभ मिळण्यासाठी लवकरात लवकर लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे, फायदा होणार आहे। त्यानंतर मित्र हो 8वा फायदा आहे शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार प्रचारात सफलता प्राप्त होईल। तर मित्र हो शेतकऱ्यांना जे काही कृषी विभागामार्फत वेळोवेळी कृषी विषयक सल्ले दिले जातात किंवा विविध संस्थांकडून देखील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम, विविध कृषी विषयक सल्ले दिले जातात, यासाठी देखील आपल्याकडे फार्मर रजिस्ट्री असणं गरजेचं आहे, म्हणजेच फार्मर युनिक आयडी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे जर आपल्याकडे असेल तर आपल्याला याचा लाभ मिळणार आहे, याचा फायदा आपल्याला होणार आहे। तर उपरोक्त बाबी लक्षात घेता ॲग्रिस्टॅक योजनेची राज्यात सुयोग्य अंमलबजावणी कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत सरकार सोबत सामंजस्य करार दिनांक 11 जुलै 2023 रोजी केला आहे। तर मित्र हो राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यासाठी शासनाने करार देखील केलेला आहे, त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल तर फार्मर रजिस्ट्री आपली असणं गरजेचं आहे, म्हणजेच आपण फार्मर युनिक आयडी बनवणं गरजेचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपण बनवणं गरजेचं आहे। तर मित्र हो अशा प्रकारे या शासन निर्णयाच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅक योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे। ॲग्रिस्टॅक योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती आपण या आधीच्या एका व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे। हा तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। हा व्हिडिओ पाहून मित्र हो आपण आणखी ॲग्रिस्टॅक योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता, कारण या संदर्भातील ऑलरेडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मित्र हो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आयडीचा आपल्याला काय फायदा होणार आहे, काय लाभ मिळणार आहे या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअप वरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती जास्तीत जास्त पाठवायला देखील विसरू नका। मित्रो हो आपल्याला देखील फार्मर युनिक आयडी तयार करायची असेल, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार करायचं असेल तर त्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं। ऑनलाईन फार्मर रजिस्ट्रेशन आपण आपल्या मोबाईल वरून घर बसल्या करू शकता। हे नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ पाहून मित्र हो आपण देखील आपली ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्या मोबाईल वरून घर बसल्या करू शकता। हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।